हॉरर शो किंवा भीतीदायक सिनेमा आपल्याला माहीतच नाही, आपण तो पुन्हा पुन्हा पाहतो आणि स्वतःला घाबरून घेतो. तसं आज मी साडी घ्यायला जातेच असं आई म्हणाले की मी पण कुरकुरत तयार होतेच. बाबांनी तर यातून कधीच सपशेर माघार घेतली आहे. लग्नानंतर एकदाच म्हणे गेले होते साडी घ्यायला. एका साडीसाठी 3 तास फिरत होते. आईला कोणता रंग हवाय कोणाला कळेच ना. एकदाची ती साडी घेतली आणि हुश म्हणत बाबा घरी आले. घरी आल्यावर म्हणतात कसे, लग्नात मुलगी बघताना पण मी इतकं विचार केला नसेल. आणि दुसऱ्या दिवशी आई गेली बाजारात साडी बदलायला. तेव्हा कुठे बाबांनी व्यवस्थित कागदावर बाजाराचा नकाशा काढून दिला आणि आई एकटीच गेली साडी बदलायला. परवा मी, आई आणि रेखा मावशी साडी घ्यायला गेलो होतो. दुकानात गेल्याबरोबर आणि ऑर्डर सोडली. गुलाबी किंवा ऑफ व्हाईट कलरच्या साड्या दाखवा, किमान 700-800 पर्यंतच्या. इतकं अचूक गिरायकाने सांगितल्याबरोबर दुकानदाराने गुलाबी आणि ऑफ व्हाईट कलरचा ढीगच लावला. आम्हाला त्याच्या आड जाऊन दुकानदाराला पाहावं लागत होतं. तेवढ्यात आई म्हणाली, पूर्वी कसे टाक असायचे, त्या टाकात नीप असायची. ती नीप त्या शाईत बुडवून लिहायचं असायचं. हा, त्या शाईचा कलर हवाय तुम्हाला? दुकानदार म्हणाला. छे हो, मला त्या टाकाचा गुलाबी कलर हवाय. तेवढ्यात मावशी म्हणाली, सोलकडी ओ सोलकडी, नारळाचं दूध जास्त असलेली सोलकडी. ती कोकणी आहे ना? तसं नाही आहे बाई. मग या डिझाईन मधला चटणी कलर दाखवा. हे घ्या बाई, हे घ्या. हे काय? चटणीतली मिरची तेलात परतलेली हवी. काळपट हिरवा. तसं नाही आहे बाई. चल ग मग. आम्ही ते घेऊ उठलो. आईला उठावंसं वाटलं ना, ती असं विचित्र कलर मागते. चटणी कलर म्हणे. मग आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. दुकानाच्या पायऱ्या चढताना या म्हणणाऱ्या दुकानदाराची मला दयाच येते. बघता बघता 7-8 दुकानं मोडीच निघतात. आमच्यासोबत एकदा आलेली मावशी पुन्हा कधीच येत नाही. ए बंधू, ही दुसरी मावशी. तुझ्याकडे अंजनी कलर आहे का? होता गं, पण त्याचा रंगच गेला. असा कसा गेला? माझी लग्नाची साडी, आणखीन रंग हल्ला नाही तिचा. 20 वर्ष धुतलीच नाही मी तिला. बघता बघता आई इतक्या लांबवरच्या साड्या काढायला लावते. हाती नाही नाही, त्याच्या वरची, त्याच्या खालची, त्याच्या शेजारची, त्याच्या पण वरची, त्याच्या डावीकडची. हा, ती राखाड्या कलरची काळ्या बॉर्डरची दाखवा आणि त्याची शेजारची फिक्कट शेवाळ्या कलरची पण. आईला ना हे दोन्ही रंग खूप आवडतात. एक ओसाड राख्यासारखा आणि दुसरा शेणात पीठ मिसळल्यासारखा. मी आईला म्हणाले, आई तसं नाही, पण तुला हे रंग खरंच आवडलेत? आई त्याच्यावर काहीच बोलली नाही. तेवढ्यात दुकानदार येऊन टपकला. अहो, ते 4 दिवस सासूचे असतात ना, त्यांचा जवळ पण असल्या साड्या नेतो. हे ऐकून तर आणखीनच खुश झाली. तेवढ्यात मावशी म्हणाली, इंग्लिश कलर आहेत हे. मावशीला कोणते कलर समजले नाही ना, ते त्याला इंग्लिश कलर म्हणते. एकदाच्या त्या इंग्लिश साड्या घेतल्या आणि मस्त चॉकलेट आईस्क्रीम खाऊन घरी आलो. बघते तर काय, बाबा नुकतेच झोपेत उठून फ्रेश झाले होते. दाखवा बघू साड्या. साड्यांच्या किमती पाहून बाबांना धक्काच बसला. तो धक्का जावरात बाबा म्हणाले, अगं विने, आता त्या दुकानदाराला छान झोप लागेल बघ. हे कधी न जाणारे कलर आज अचानकच गेले.